ह्या व्यासपीठाचे अधिष्ठान मूर्ती असणारे ज्ञानवृंद, वयोवृंद, तपोवृंद, आमचे मार्गदर्शक हरिभक्त पारायण माऊली महाराज यांच्या चरणावरती नतमस्तक. ह्या व्यासपीठाचे वाचक, या गावातील वाचक, बाहेर गावून आलेले वाचक, बाहेर जाऊन आलेले सूचक, आमचे हरिभक्त पारायण भागवताचार्य आनंद महाराज कोटळकर, त्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक. श्रोते तुम्ही महिषांच्या मूर्ती या न्यायाने श्रोते मायबापांच्या चरणावरती नतमस्तक. आणि सेवेला सुरुवात. कथा अगदी गोड आहे, सांगणारे त्याच्याहून गोड होते. कसं तर मृग नक्षत्राचा पाऊस पडल्याच्या नंतर शेतकरी पेरणी करतो, पण आमचं जसं अवकाळी म्हणून ज्या पद्धतीचा आमचा असणार आहे, त्यामुळं येईल त्याचे बोल रामकृष्ण हरी रामकृष्ण या न्यायानं भगवंताचा तो प्रसाद आहे, तो प्रसाद घेण्यासाठी माऊलीला फोन केला आणि म्हणून या ठिकाणी येण्याचा योग आला. उजळले भाग्य आता अवघी चिंता वाळली, संत दर्शने हा लाभ पद्मना उजळला. याने तुम्हा सर्व संत मायबाबांचं दर्शन झालं. कथा अगदी गोड आहे. प्रभू रामांचं त्या ठिकाणी माता सीतेचं आणि प्रभू रामांचं स्वयंवर झालेलं आहे. आणि झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय तर आता मग या ठिकाणी अयोध्या नगरीकडे सर्वजण निघायला लागले. निघतात ना त्या ठिकाणी वसिष्ठ ऋषी किंवा दशरथ ऋषींच्या मनामध्ये काय येतं, जे अयोध्यावासी जन नसतासी दिलेले भोजन, सौगे वरे आणि अजनंदन राण्या समस्त जे दिल्या. जय 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 श्रीराम. त्यांना त्या ठिकाणी यथोचित भोजन देण्यात आलं. त्यांचं स्वागत सत्कार सन्मान झालेला आहे. त्यानंतर प्रभू रामांचं त्या ठिकाणी जे चौघही बंधू आहेत, राम, लक्ष्मणजी, भरत आणि शत्रुघ्नजी, या चौघांना भोजन दिलेलं आहे. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी भोजनाचा कार्यक्रम झाला. महाराज साडे करून वस्त्रालंकार सर्व अर्पुन चौघाजनांसी अंदन अपार दिले ते देवा. आणि म्हणून भोजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर त्या ठिकाणी साड्याचा म्हणतात ते साड्याचा कार्यक्रम व्हायला लागला. अंधन म्हणून त्या ठिकाणी कसं तर मुलीच्या पक्षाकडून मुलींच्या आई वडिलांकडून अंधन देण्यात येतं, ते त्या ठिकाणी देण्यात आलं. अशा पद्धतीचं एकंदरीत त्या ठिकाणी चाललेला वृत्तांत आहे. शिवगद दास दासी तन धन अर्पिले श्रीरामासी. जनकली घाला सौभारेसी दशरथासी बोळवीत. आणि म्हणून त्या ठिकाणी गज म्हणजे घोडे दिलेले, हत्ती दिलेले. अशा पद्धतीनं अनेक जे अंधन म्हणून आम्ही देतो ते सर्व त्या ठिकाणी दिलं. आणि कोणतं राजा जनक ज्यांचं नाव शिरध्वज आहे, त्या मिथिळा नगरीला जो कोणी राजा व्हायचा त्या राजाला जनक म्हणत होते, पण वास्तविक पाहता त्यांचं नाव शिरध्वज आहे. असा शिरध्वज राजा आता त्या ठिकाणी सर्वांची बोलवण करण्यासाठी निघालेले आहेत. देखोनी नारद ऋषी अविनला बद्रिकाश्रवसे. देखोनिया रघुकुळ टिळकासी मन वैसलासी काय आता. आणि म्हणून अशा पद्धतीचा रत्न तिकडे मिथिळा नगरीमध्ये चाललेला आहे. चालताना मात्र ब्रह्मर्षी नारद मुनी त्या ठिकाणी कुठे गेले तर बद्रिकाश्रमाला गेले. बद्रिकाश्रमाला कशासाठी गेलं किंवा जाण्याचं प्रयोजन काय, तर त्या ठिकाणी परशुरामजी तपश्चर्या करत बसलेले होते. आणि मग त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपण इथं का त्या ठिकाणी बसलात, त्या ठिकाणी काय झालं किंवा काय बोलतात पुढे बघू. जपुळी महाराज विदेश आणि त्या रामे तुझे भंगिले धनुष. थोर आले अपयश रमेश वाढविले.
धनुष्य त्या रामाने त्या ठिकाणी भंग केलेलं आहे आणि म्हणून तुमचं त्या ठिकाणी जे यश होतं त्या यशाला अपयश आल्यासारखं व्हायला लागलं किंवा रामाने त्या ठिकाणी यश मिळवलं. अशा पद्धतीनं ब्रह्मर्षी नारद परशुरामजींना बोलायला लागले. मग बोले भृगुकुल दिवाकर, आमुचे अवतार कृती झाले सबगड. मग म्हणे गमलोद्धव पुत्र, तुझा मात्र क्रोध नाही. आणि मग अशा पद्धतीनं ब्रह्मर्षी नारद सांगायला लागले तुमचं धनुष्य त्या ठिकाणी बंद करण्यात आलं किंवा तोडण्यात आलं. आणि मग परशुरामजी म्हणायला लागले आमचं अवतार कार्य संपलेलं आहे आणि म्हणून झालेलं हो. अशा पद्धतीनं बोलल्याच्या नंतर ब्रह्मर्षी परत म्हणायला लागले नारद मुनी, अहो तुम्हाला क्रोध राग येत नाहीये कारण तुमचं आलेलं यश किंवा तुम्हाला महादेवाकडून मिळालेलं धनुष्य त्या ठिकाणी रामाने तोडलेलं आहे. जमदग्नीने क्रोध टाकिला, तत्काळीच मृत्यू पावला. हृदयी तशी झाली वेळा, शिरती तुझला न सोडी. अहो त्या ठिकाणी सांगायला लागले काय तर तुमचे वडील असणारे जमदग्नी ऋषी त्यांनी राग सोडला कारण त्यांनी तुमच्या हातून त्या ठिकाणी माता रेणुकेचं शिरछेद केलेला होता आणि मग तुमच्या अट्टहासामुळं परत शिर त्या ठिकाणी देण्यात आलं आणि त्यांनी स्वतःला म्हणलं की माझा हा अनंत झाला आणि म्हणून हा राग मी या ठिकाणी थांबवतो किंवा राग त्या ठिकाणी सोडला. आणि राग सोडल्यामुळं सहज अर्जुनाकडून त्यांना असणारा काय तर अंतवप्पा त्यांचा झालेला होता किंवा त्यांना मृत्यू आलेला होता. आणि म्हणून क्रोध माणसाला आला पाहिजे, राग मनुष्याला आला पाहिजे आणि राग आला तर त्या ठिकाणी कोणासारखं तर जमदग्नीसारखं होईल. अशा पद्धतीनं ब्रह्मर्षी नारद महर्षी परशुरामजींना सांगायला लागले. रे तुझ दिले पिनाक दान, तिने घेतले क्षत्रियाचे प्राण. ऐसे बोलता ब्रह्मानंद जमदग्नी सुत क्षोभला. आणि म्हणून जे काही धनुष्य तोडलेलं आहे ते धनुष्य का साधं होतं का नाही तर ते धनुष्य भोळे शंकर असणारे महादेवाने तुला दिलं. पिनाक आणि म्हणजे पिनाक असणारा नावाचं धनुष्य धारण करणारे अशा असणाऱ्या महादेवाने ते धनुष्य तुला दिलेलं आहे आणि म्हणून एवढं मोठं धनुष्य त्या ठिकाणी तोडलं तरी तुम्हाला क्रोध कसा काही येत नाहीये. अशा पद्धतीनं ब्रह्मर्षी नारद कोणाला तर परशुरामजींना बोलायला लागले. मामरेंद्राने जे रूप धरते हनुमदाला केला, की नरसिंहाची प्रगटला. स्तंभाबाहेर दुसऱ्याने. आणि म्हणून अशा पद्धतीनं क्रोध तोडणं काही बरं नाहीये कारण जर राग या ठिकाणी गेला तर निश्चित अशा पद्धतीनं जमदग्नी ऋषी सारखं त्या ठिकाणी वाचतो काय तर अंती जावं लागतं किंवा त्यांचा आत्मा समाप्त होतो. अशा पद्धतीनं बोलायला लागले. पुढं काय बोलतात. रते सिंपीला वैश्वानर, ही नासिकेवरी काढीला व्याघ्र. हिवाळ्यांची खवळीला पनिवड, ती महारुद्र कोपविला. त्या ठिकाणी जळता अग्नी आहे किंवा पेटलेली आग आहे आणि त्या पेटलेल्या आगवर रथ म्हणजे तूप शिपडावं. शिपडल्याच्या नंतर जसा भडका तिचा उठतो किंवा एखाद्या आगीमध्ये रॉकेट टाकल्याच्या नंतर जसा भडका उठतो त्या न्यायनं किंवा नाग आहे साप आहे त्याच्या शेपटीवरती पाय पडल्याच्या नंतर तो त्या ठिकाणी जसा उठतो त्या न्यायनं क्रोध आता परशुरामजींना यायला लागला. विष्णूचा पतळ मिले, नारद भार्गव दोघे निघाले. श्रीरामासी अडवे आले, मनोवेगे करून या. आणि म्हणून क्रोध आलेले त्या ठिकाणी परशुरामजी जशा पद्धतीनं मन आमचा आता इथं आहे पण घराकडे जाऊन कधी येते पता लागतं का नाही. त्या न्यायनं मनोवेगानं परशुरामजी आणि ब्रह्मर्षी नारद कुठे यायला लागले तर ज्या रस्त्यानं त्या ठिकाणी कोणतं राजा जनक किंवा राजा दशरथ त्या ठिकाणी जात होते
त्या रस्त्यामध्ये आलेले आहेत. आल्याच्या नंतर काय करतात? पुरुष विद्यमान विशाल नेत्र सुवासे वदन जटा मुकुट मस्तकी पूर्ण यज्ञोपवी तदगत आणि म्हणून रस्त्याला त्या ठिकाणी मार्गक्रमण करायला लागले आणि लागल्याच्या नंतर त्या रस्त्यामध्ये एक सावळा पुरुष आलेला आहे. डोक्यावरती जटाचा भार आहे, हातामध्ये असणारा शस्त्र आहे, अशा पद्धतीनं मुकुट आहे. असा असणारा परशुरामजी, अशा असणारे परशुरामजी त्या रस्त्यामध्ये दिसायला लागले. विराजे पीतांबर तडिप्राय उत्तरीय वस्त्र परम आरत दिसती नेत्र ही सहस्र कर उतरला. आणि म्हणून पितांबर आहे. कसं आहे तर विजयात वीज जशी चमकावी, वीज जशी चमकावी त्याने ना पितांबर चमकायला लागला. अरक्त अशा पद्धतीचे नेत्र दिसायला लागले, डोळे दिसायला लागले आणि अशा पद्धतीची विभूती, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी कोणतं परशुरामजी दिसायला लागले. मनुष्यवान राहुना मार्गी उभा टाकला येऊला सोळा पद्मेदळ संपूर्ण कंपायमान दाहले. आणि म्हणून त्या ठिकाणी धनुष्य वाहन घेऊन परशुरामजी त्या ठिकाणी रस्त्यामध्ये किंवा त्या ठिकाणी मार्गामध्ये थांबलेले आहेत. थांबल्याच्या नंतर सर्व सैन्य त्या ठिकाणी थरकापायला लागलं. कारण अनेक वेळा त्या ठिकाणी क्षत्रियाचा संपूर्ण नाश करणारे अशा असणारे परशुरामजी. आणि अशामुळं परशुरामजींना बघितलं आणि सर्व जे सैन्य होतं कंपायमान व्हायला लागलं, भीती वाटायला लागली. भीती वाटायला लागल्याच्या नंतर काय तीन होतं? सप्तके जेणे फिरुनी निर्वीर गेली अवनी अवघे राज टाकिले आटोनी ही प्रळयाग्नी दुसरा. तीन सप्तके म्हणजे 21 वेळा प्रथमी निक्षत्रिय करणारे त्या ठिकाणी परशुरामजी, 21 वेळा सर्व राजांचा निपात करणारे किंवा क्षत्रिय वंशाचा निपात करणारे परशुरामजी. आणि अशा परशुरामजींना बघितलं आणि बघितल्याच्या नंतर जसा प्रलयाने यावा त्या नयनाने परशुरामजी दिसायला लागले. सर्व जे प्रभू रामांकल सैन्य आहे, दशरथ राजांकल सैन्य आहे, कंपायमान व्हायला लागलं, थरथर कापायला लागले. कापायला लागल्याच्या पुढे बोला महाराज. ऐसा तो महाराज जामदग्न्या क्षत्रिय जलजाल प्रपंचा ही हा कुटार पाणी भृगुनंदन विरकानन निर्मूळ केले. आणि म्हणून अशा असणाऱ्या जगदग्नी नावाच्या ऋषींचा पुत्र असणारे परशुरामजी, असे परशुरामजी दिसायला लागले. आणि अशा पद्धतीनं 21 वेळा प्रथमी निक्षत्रिय करणारे आणि किंवा वीरांचं त्या ठिकाणी संपुष्ट वीरांना आणणारे अशा असणारे परशुरामजी आज त्या ठिकाणी रस्त्यामध्ये दिसायला लागले. दिसायला लागल्याच्या नंतर काय होते महाराज? मार्गी देत व्याघ्र वयतीत होती आकांचे भार तैसा देखता रेणुका पुत्र क्षेत्री गळली बहुतांची. जय 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 श्रीराम. आणि म्हणून त्या ठिकाणी आता म्हणजे शेळ्या असतील, मेंढ्या असतील, ते वनामध्ये चरण्यासाठी किंवा चारा खाण्यासाठी जावं. जाताना मात्र समोर एखादा वाघ दिसावा आणि वाघ दिसल्याच्या नंतर जी अवस्था त्या शेळ्यांची होते, त्यांचं जे आता माझं ते आता काही खरं नाही असं जशा पद्धतीनं त्या शेळ्यांना वाटतं, त्या न्यायानं सर्व सैन्याला वाटायला लागलं. कोणाला बघितल्याच्या नंतर? रेणुकानंतर म्हणजे परशुरामजींना बघितल्याच्या नंतर फार समस्त येतोळेश्वर होय भयभीत स्त्रिया माझी दळाला दशरथ मने अनंत थोर मांडिला. आणि म्हणून त्या ठिकाणी मैत्रिला नरेश असणारे राजा जनक त्यांना सुद्धा वाटायला लागलं कुठलं विघ्न ओढवलं किंवा अशा पद्धतीचं विघ्न ओढवलं. आणि राजा दशरथ ज्यांनी देवादिकांना मदत त्या ठिकाणी युद्धामध्ये केले असे राजा दशरथ सुद्धा लढायला लागले. राजे रघुनाथ
पद्धतीचा अंकुश त्या ठिकाणी धारण केला किंवा अशा पद्धतीचं त्या ठिकाणी विचार केले आणि विचार करून प्रभू राम काय बोलतात ज्ञानाचे ध्वज फडकती चपळसे जटे तपती विज्ञानमक विरुदे निश्चिती पुढे चालती स्वानंदे आणि म्हणून त्या ज्ञानाचे ध्वज त्या ठिकाणी फडकावं त्याने किंवा त्या ठिकाणी विज्ञान विरुद्ध असणार किंवा त्या ठिकाणी असणार निश्चित अशा पद्धतीनं प्रभू राम त्या ठिकाणी समोर आल्याच्या नंतर काय बोलतात निवृत्तीच्या पताका पालविती मोक्ष साधका रामनाम चिन्हा गीत देखा दयावाते फडकती निवृत्तीच्या ज्या पताका आहेत जशा पद्धतीनं मधु असणारे साधक त्या ठिकाणी फडकवतात त्याने प्रभू राम समोर आलेले आहे मनोरमाचे अश्वभाग चालले अनुसंधान वागदोरे लाविले विरक्ती पाखरे घाटिले अनुभवाचे सोडिले मुक्त घोष चित्ररत्न ललित दिव्य रथ चारी वाचा चक्रे गडगडीत घोडे झुंबिले चारी पुरुषार्थ सारथी तेथे आनंद आणि म्हणून त्या रथाला चार असणारे शास्त्र त्या ठिकाणी जसं त्या ठिकाणी असणार चारी पुरुषार्थ जसे आहे त्याने काम क्रोध धर्मार्थ किंवा अशा असणारे चार पुरुषार्थ त्या ठिकाणी रथाला जोडले काय अशा पद्धतीने वाटायला लागलं नामशास्त्रे घेऊन हाती सोहम शब्दे विरगदती शेने प्रपंच दळ विद्वासिती नाटोपती गळी काळा रामावरी अध्वज स्वानंदाचे मित्र बंद तन्मय तामरे परिकर प्रेम कुंचे वरी गाळी हळदे करी शुद्ध सत्वरी भक्तीच्या वडिया देत अष्टभाव सेवक देत राघवा पुढे धावती आनु ताप चिरे मने मायक जुळावानी ते शनी कर्कश पीक मात्र दरोडी मुक्त विलो किती रामाचे सौमित्र भरत शत्रुघ्न बंधू यांची सच्चिदानंदानंदू स्वरूप प्राप्तीचे सुंदर भेदू सयावरी अरुणले आणि म्हणून अशा पद्धतीचा सर्व रथांचं त्या ठिकाणी असणाऱ्या सर्व सैन्यांचं वर्णन कवी करायला लागले आणि अशा पद्धतीने प्रभू राम सामोरे आलेले आहे जाणतो रात्रीवरी मुक्त जाळी आलेली काम क्रोधाचे सर्व वेळी दिसत जाता निकलते आशा कृष्णा कल्पना भ्रांती वाटे जाता गुरुचे तिथी शिवून आणि याला मी फकडे फोडीती विषयांचे मद मत्सर पर्वत चक्रातळे विष्ट होत कोमते भाषा विष्ट करीत रगडवून जाती गडगडा धैर्य तुरंगा लोट चपळ माया घरी तळपती सबळ करी उमराम रूपास करी बळकळी काळाशी नगरीती श्यामरमाचे पाय भारा श्याम खंडे झेलिती समग्र भंजन प्रताप शूर आत्मस्थिती चालती आणि म्हणून अशा पद्धतीने त्या ठिकाणी कवी वर्णन करायला लागले प्रभू रामाचं जे असतं जे सैन्य आहे रथ आहे किंवा त्या ठिकाणचे घोडे आहे या सर्वांचं वर्णन कवी करायला लागले पुढं काय करतात ऐकता कुदर्ग पक्षी पळती कर्मदार वनचरे निश्चिती टाकून जाती स्वस्थाना त्या ठिकाणी व्हायला लागला त्या ठिकाणी कुतर्क नावाचं जे असणारे आमच्या शरीरातील पक्षी आहेत किंवा कुतर्क आहे ते त्या ठिकाणी पळायला लागले शंभरी साही अठराजन आमा शिवानिती बंदीजन चारी मुक्ती आंबे करुणा नृत्य करी ती राघवापुढे आणि मग अशा पद्धतीनं कसं चौवेरी जाणं साईच्या श्रीकारणा चौवेरी जाणं साईच्या श्रीकारणा आता राही पुराण हरी श्रीगाठी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा याने चार वेद 6 शस्त्र 18 पुराण ज्यांचं नामस्मरण करतात किंवा ज्यांचा असणारा महिमा गातात अशा असणाऱ्या प्रभू श्रीरामांचं
पद्धतीने या ठिकाणी बोलतात. सोहम भावे गर्दत वाटेशी द्वैत जनांते निवारित पुढे भक्त स्वानंदे नाचत गुणवर्णित रागवाचे. आणि सोहम नावाच्या त्या ठिकाणी गजरामध्ये सर्व गर्जना करायला लागले आणि जे सैन्य आहे किंवा त्या ठिकाणी प्रभू रामाचं जे असणार गुणांचं वर्णन करत भक्त समोर त्या ठिकाणी नाचायला लागले. एक झाले निशब्द मुके ऐकती रामचरित्र कौतुके एक अत्यंत बोलगे एक समाधी सुखे डोलते. आणि म्हणून एक त्या ठिकाणी प्रभू रामांचा नामांचा त्या ठिकाणी महिमा किंवा चरित्र त्या ठिकाणी कौतुकाने ऐकत होतं तर कोणी त्या ठिकाणी मुक्त झाल्यासारखं कुणाला समाधीला लागले अशा पद्धतीची आराम अशा पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी झालेली होती. ऐसा निज भायसी रघुनंदना कौसल्या हृदय माणूस रत्ना निज भार ठोकला देखोना गदारुड पुढे दारा. आणि म्हणून त्या ठिकाणी परशुरामजींना बघितल्याच्या नंतर सर्व सैन्यामध्ये आवाज आलेला होता. त्या ठिकाणी अशा पद्धतीचा गोंधळ झालेलं बघितलं. कोणी बघितलं तर कौशल्या मातेचं हृदय रक्त असणाऱ्या प्रभू रामाने. आणि अशा असणारे प्रभू राम त्या ठिकाणी समोर येऊन काय करतात. तो क्षत्रियांतक महावीर वडील अवतार ऋषी पुत्र तर जोडून नमस्कार करितया ते राघवा. आणि म्हणून प्रभू राम आल्याच्या नंतर पाहायला लागले क्षत्रियांचा त्या ठिकाणी निपात करणारे क्षत्रियांचा अंत करणारे महावीर वडील अवतार करायला लागले म्हणजे रामांच्या पूर्वी असणारे परशुराम अवतार. त्यांना कोण तर प्रभू राम नतमस्तक व्हायला लागले नमस्कार करायला लागले. करून काय बोलतात महाराज. चित्त निवाला परशधर मग बोले पंकजोक्त पुत्र तुझ देखोनी राघवेंद्र गदा खाली उतरे ना. जय 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 श्रीराम. आणि म्हणून प्रभू राम त्या ठिकाणी सामोरं आल्याच्या नंतर परशुरामांना नमस्कार केला. त्या ठिकाणी नतमस्तक व्हायला लागले. झाल्याच्या नंतर जो राग होता त्या रागाची अवस्था किंवा राग थोडासा कमी व्हायला लागला किंवा कमी झाला. हे कोणी बघितलं तर ब्रह्मर्षी नारदांनी बघितलं आणि म्हणायला लागले अरे तुझं त्या ठिकाणी अपमान कसं करताय तर ते हत्तीवर काय तुला बघून खाली सुद्धा उतरलेले नाहीये. अशा पद्धतीनं ब्रह्मर्षी नारद महर्षी बोलायला लागले. बोलल्याच्या नंतर परशुरामजी काय करतात. वरी आणि विशेष ब्राह्मण तुझ काहीच विधिमान यथार्थ मने रघुनंदन लाविला बाण स्वापासी. अहो तुम्ही कोण आहात परशुरामजी तर त्यांच्यापेक्षा वडील आहात त्यांच्यापेक्षा पूर्वीचा अवतार आहात किंवा त्या ठिकाणी वडील आहे. आणि वडील असताना त्यांनी त्या ठिकाणी त्या हत्तीवरून उतरणं योग्य होतं किंवा तुम्हाला सन्मान देणं योग्य होतं. पण तुमचा मान त्यांनी राखला नाही. त्या हत्तीवरून ते नतमस्तक होत आहेत किंवा हत्तीवरून नमस्कार घालतायत. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी परत असणार जे आपण वाक्य झालं म्हणून ते टाकल्याच्या नंतर रागारुद्र झालेले परशुरामजी धनुष्याला बाण लावून काय करतात. तीस मने रघुनंदन क्षत्रिय मनवी तो सिदारुण अधर्माची काय स्त्री मधुना धर्म केला साचवे. आणि म्हणून त्या ठिकाणी परशुरामजी पुढे बोलायला लागले. अहो तू स्वतःला क्षत्रिय म्हणत होता हो ना मग क्षत्रियाचं कार्य काय तर स्त्रियांचं माता भगिनीचं रक्षण करणं हे क्षत्रियाचा धर्म आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम मी वाढवाया नाम. या नाही धर्माचं कार्य काय तर महिलांचं दीन दुबळ्यांचं रक्षण करणं हा क्षत्रियांचा धर्म आहे. पण तू हा धर्म केला नाही तर तार्किकेचा वध केला आणि खऱ्या अर्थानं अधर्म केलेला आहे आणि स्वतःला क्षत्रिय बनवतोस.
अशा पद्धतीनं परशुरामजी प्रभू रामांना बोलायला लागल्याच्या नंतर काय म्हणतात योगी मूर्ख बाळ योगी याचक आसक्त केवळ अंकगत देत अंध पांगुळ वृद्ध ब्राह्मण गाय गुरु स्त्री असेल एखादा रोगी असेल बाळ असेल याचक असेल त्या ठिकाणी भीक मागणार असेल दया त्या ठिकाणी दान मागणार असेल ब्राह्मण असेल त्यांचं रक्षण करणं हा क्षत्रियाचा धर्म आहे आणि म्हणून त्या ताटिकेचा वध करून तू हा धर्म केलेला आहे ज्येष्ठ बंधू माता पिता लोका शस्त्र टाकून होय पळता इतक्यावरी शस्त्र उचलिता महादोष बोलिला महादोष बोलिला से आणि म्हणून ज्येष्ठ बंधू आहे त्या ज्येष्ठ बंधूवर आम्ही उलट बोललं पाहिजे का नाही किंवा माता पिता आहेत अहो मागत तर पंढरीला जाई कोणी काशीला जाई चारी धाम माझ्या घरी बाप आणि आई याने चारी धाम जाण्याची गरज नाहीये माता पिता या ठिकाणी असताना आमचं चारी धाम आहे आमचं दैवत त्या ठिकाणी माता पिता आहे आणि म्हणून अशा माता पित्यावर जर एखादा त्या ठिकाणी अपशब्द बोलत असेल किंवा त्या ठिकाणी उलट बोलत असेल किंवा त्या ठिकाणी एखाद्या ब्राह्मणाला उलट बोलत असेल एखादा त्या ठिकाणी रणांगणामधून शस्त्र घेऊन पळत असेल त्याच्यावर जर त्या ठिकाणी उलट केला तर तो क्षत्रियाचा धर्म नाही अशा पद्धतीनं परशुरामजी प्रभू रामांना बोलतात महाराज हरी तू धर्मवीरा हत्या केली साचारा त्यावरी जानकी पद्म ब्रह्मण काय बोलता आणि म्हणून अशा पद्धतीनं परशुरामजी म्हणायला लागले तू त्या ताटिकेचा वध केला आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आदरभाव केलेला आहे अशा पद्धतीनं बोलायला लागले बोलल्याच्या नंतर जानकीचं हृदयरत्न असणारे प्रभू राम काय बोलतात पुढे बोला महाराज मने ताटिका नवे माझी माता तुवा मात्र वध केला जाणता या परिस काय दमता उरली असे सांग आणि मग म्हणायला लागले अहो मी त्या ठिकाणी ताटिकेला मारले खरं आहे पण ताटिका माझी माता होती का माझी आई होती का नाही तिने अधर्म करत होती आणि म्हणून मला त्या ठिकाणी अधर्माचा नाश करण्यासाठी किंवा माझ्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी आणि त्या ठिकाणी दुर्जनाचा संहार करण्यासाठी माझा अवतार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी अधर्म केलेला नाहीये अहो ती ताटिका माझी माता नव्हती तुम्ही तर तुमच्या मातेचा त्या ठिकाणी वध केलेला आहे वर्ण तू ब्राह्मण सांडून अनुष्ठान तपाचा तुझ शस्त्र धरावया काय करता राजहिंसा केली आणि म्हणून तुम्ही कोण आहात तर ब्राह्मण आहात उच्चवर्णीय आहात आणि म्हणून तुमचं कार्य काय तर शास्त्र पढणं त्या ठिकाणी वेदांचा अभ्यास करणं जड जीवांचा उद्धार करण्यासाठी त्यांना वेगवेगळं असणारं मार्गदर्शन करणं हे ब्राह्मणाचं आद्य कर्तव्य आहे ना मग तो धनुष्य तुम्ही का उचलला 21 वेळा प्रथमी त्या ठिकाणी त्या महावीरांना आपण का मारलं हे तुमचं कार्य आहे का नाही अशा पद्धतीनं तुम्ही खरा धर्म केलेला आहे तू ब्राह्मण परम पवित्र तुझवरी आम्ही धरावे सत्र हे कर्मामा पवित्र ऋषी पुत्र आणि म्हणून तुम्ही कोण आहात तर तुम्ही ब्राह्मण आहात आणि ब्राह्मणाचं रक्षण करणं त्यांना संरक्षण देणं त्यांना येणाऱ्या संकटावरती मात करणं हे आमचं म्हणजे
लंका निर्वाण शरण इकडे कोदंडासी वानर रघुवीर लागला परी सोडिना. आणि म्हणून त्या ठिकाणी परत रत्नागिरी परशुरामाने तो बाण लावला किंवा बाण त्या ठिकाणी सोडायला लागले. मात्र प्रभू राम बाण लावलेले आहे, बाण सोडत नव्हते. का सोडत नव्हते? बरोबर शांत कपळे सारिके जाना येती भार्गवाचे तीक्ष्ण बाण ते दृष्टीने पाहता सीता जीवन रात्री वितळवणी क्षणाले. आणि म्हणून परशुरामाने बाण सोडल्याच्या नंतर कल्पांत वीजा तशा पद्धतीनं वीज यावी त्या नयनात चपळत त्या ठिकाणी काय चमकत बाण यायला लागले, प्रभू रामांकडे यायला लागले. आणि येताना मात्र प्रभू रामाने दृष्टीनं बघितलं. अहो ज्या प्रभू रामांच्या कसं तर संत चरण रंग लागता सर वासनेचे बीज जळून जाय. ज्या प्रभू रामांच्या चरण रजाला त्या ठिकाणी अहिल्याचा उद्धार झाला, त्या दगडामधून अहिल्या नावाच्या शिळेमधून त्या ठिकाणी अहिल्या प्रगट झाल्या. अशा असणाऱ्या प्रभू रामांपुढं तो बाण काय करणार आहे? आणि म्हणून नेत्रानं बघितलं, डोळ्यानं बघितलं. बघितल्याच्या नंतर त्या बाणाचं पाणी झालं महाराज. दीप सर्व जाती विजोधा दृष्टी पुढे उदाहरण देत आहे. भोळे शंकर आहे आणि त्यांचा तृतीय नेत्र उघडल्याच्या नंतर मदन जसा जळून त्या ठिकाणी भस्म होतो किंवा भस्म झाला, त्या न्यायानं कोणाच्या परशुरामाचे येणारे बाण नेत्रानं किंवा डोळ्यानं बघितल्याच्या नंतर वितळलेले आहे. प्रकटता निर्वाण ज्ञान मद मत्सर बाकी पाळून या भूत वर्षता काम क्रोधाची राक्षस त्याचे जसं पडतात किंवा पुढे जाऊन सांगायला लागले वनवा आहे, त्या ठिकाणी वनाला आग लागली, वनवा पेटला. जरी वनवा पेटला आणि मेघराजांचा वर्षाव झाला, पाऊस पडला, तर वनवा जसा शांत होतो त्या न्यायाला त्या ठिकाणी बाण वितळलेले आहे. वाटायला लागलं हा कोणी साधारण नाहीये, हा भगवंताचा अंश असेल किंवा भगवंताच्या ह्या ठिकाणी भगवंत प्रकट झाले अशा पद्धतीने वाटायला लागलं. पुढे पुढे महाराज सीमा घाली येथून आणि ठेवी धनुष्य बाण गदा खाली उतरून अशा पद्धतीने विचार केला. शस्त्र खाली ठेवल्याच्या नंतर प्रभू राम त्या ठिकाणी अश्वाच्या किंवा त्या गजाच्या हत्तीच्या खाली उतरले आणि एकमेकाला भेटण्यासाठी यायला लागले. सागराच्या लहरी एकमेकाला मिसळण्यासाठी याव्या त्या नयना राम परशुराम एकत्र यायला लागले. पद्महीचे ओढतीने दोन्ही पैकची झाले
महाराज जैनी ताईने सकळ छत्री ज्योती होती अंतरी श्री रघुपतीच्या मुखाभिकरी प्रवेश आणि म्हणून त्यांनी 21 वेळा त्या ठिकाणी प्रथम निक्षत्रिय केले, त्या सर्व क्षत्रियांचा निपात केला, त्यांचा नाश केला. अशा असणाऱ्या प्रभू परशुरामांचा जो क्रोध आहे तो भगवान प्रभू रामामध्ये त्या ठिकाणी सामील झालेला आहे. मन भारवासी मने रघुनंदना जगतपासी लाविला बाण यास सांगे काही कारण होलीकडे टाकू आता. आणि म्हणून परशुरामजींना प्रभू राम म्हणायला लागले, मी त्या ठिकाणी धनुष्याला बाण लावलेला होता, तो बाण त्या ठिकाणी मला वापस देणार नाही, परत घेता येणार नाहीये, आणि म्हणून या बाणाचं काय करू, हा बाण कुठं टाकून सांगा. अशा पद्धतीनं प्रभू राम परशुरामांना विचारतात. परशुराम म्हणे स्वर्ग मार्ग विरोधोनी टाकी सवेगा चिरंजीव होऊनी सांग तपाचरण करेला. आणि मग परशुरामजी त्या ठिकाणी प्रभू रामांना म्हणायला लागले, तुमचा बाण भारतामध्ये परत येणार नाही माहिती आहे, आणि म्हणून काय करा, तर तुमचा बाण स्वर्गाचा मार्ग जो आहे त्या स्वर्गाच्या मार्गाला लावा, किंवा स्वर्गाचा मार्ग त्या ठिकाणी लोका त्या बाणामुळे किंवा त्या रोखण्यामुळं मी त्या ठिकाणी काय तर मी चिरंजीव होईल. अशा पद्धतीने प्रभू रामांना परशुराम बोलले, आणि बोलल्यामुळे परशुराम 70 चिरंजीवापैकी एक चिरंजीव आहेत. तो निमिषन लागता गेला मान आदिला स्वर्ग मार्ग शोधून चिरंजीव केला रघुनंदना एकता पूर्ण नाटकी असे. आणि मग अशा पद्धतीनं त्या ठिकाणी प्रभू रामांनी बाण चोरल्याच्या नंतर जो मार्ग आहे तो मार्ग त्या ठिकाणी काय तर स्वर्गाचा मार्ग आहोत त्या ठिकाणी रोखण्याचं काम कोणासाठी, तर भगवान परशुरामांसाठी मार्ग रोखण्याचं कार्य केलेलं आहे. असो आज्ञा घेऊनी ते वेळा भार्गवद्रिकाश्रमी गेला रणकासी निरोप दिदला तोही गेला मी तुळेसी. आणि मग अशा पद्धतीनं त्या ठिकाणी भार्गव म्हणजे परशुरामची बद्रिकाश्रमाला गेले, कशासाठी, तप करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले आहे. आणि मग जनक म्हणजे शिरध्वज राजाला जनकाला सुद्धा दिलो यांनी दिला, आणि जनक राजा परत विप्र नगरीकडे गेलेले आहे. इकडे नरवीर पंचानना देवाधिदेव रघुनंदना दळवाडीसी संपूर्ण अयोध्येसी पाचला. आणि म्हणून इकडे नरवीर पंचानन असणारे प्रभू राम त्या ठिकाणी अयोध्येचा मार्गक्रमण करायला लागले. अशा पद्धतीनं संपूर्ण दळवाड्यासह अयोध्येला त्या ठिकाणी आलेले आहे. नगरातून धावती जन भरी पाहिलं रघुनंदन साक्षात शेषगायन अयोध्येत दर्शे. आणि म्हणून त्या ठिकाणी नगरामध्ये प्रभू रामांचं स्वागत व्हायला लागलं. आणि अशा पद्धतीनं सर्व जे नगरवासी आहे ते त्या ठिकाणी भगवंताचं रूप जे आहे ते रूप पाहायला लागले. कारण त्या ठिकाणी आवडे रूप गोजिरे सगुण, आवडे रूप गोजिरे सगुण, पाहता सुखावले. अशा पद्धतीनं गोजिरा रूप असणारा प्रभू रामांचं पाहण्यासाठी सर्व गर्दी त्या ठिकाणी व्हायला लागली, सर्व जण यायला लागले. पुढे बोला महाराज. आत्मप्राप्तीचे स्थान ध्यान जय दिव्यमान प्रथम दुर्गम सूर्यकाय सूक्ष्मातुनी उतरे. आत्मप्राप्तीचं स्थान असणारं अयोध्या नगर, आणि देवीप्यमान दिसायला लागलं.
आणि अशा पद्धतीनं शमदमांचे वृक्ष त्या ठिकाणी गर्जना करायला लागले, त्या ठिकाणी दिसायला लागले. अशा पद्धतीनं अयोध्येचं वर्णन व्हायला लागलं. आणि म्हणून अशा पद्धतीनं त्या ठिकाणी क्षीर सागरामधून जशा पद्धतीने 14 रत्न प्राप्त व्हावं, 14 रत्न प्राप्त झाल्याच्या नंतर आता होतं त्या न्यायानं प्रभू राम अयोध्येमध्ये प्रवेश करायला लागले. पाहिल्याच्या नंतर सुखालाही सुख व्हावं अशा अर्थाने प्रभू रामांना पाहण्यासाठी सर्वत्र गर्दी व्हायला लागली. श्रीराम पहावया करले भगवंताचं दर्शन घेण्यासाठी, प्रभू रामांचा मुख घेण्यासाठी कसं तर विमानाची दाटी पुष्पाचा वर्षाव स्वर घेऊन देव करीता विमानाची दाटी पुष्पाचा वर्षाव. आणि म्हणून भगवान परमात्म्याचं देव स्वागत आहे. अयोध्येतील जण तर करतच होते, परंतु देवदीप सुद्धा त्या ठिकाणी वर्षाव फुलांचा करत होते. बघितल्याच्या नंतर तशा पद्धतीनं चकोर नावाचा पक्षी आहे, त्या ठिकाणी चंद्रामृताची वाढ त्याच्या पद्धतीनं पाहतो. आणि चंद्रामृत मिळाल्याच्या नंतर जसं तप्त होतो, किंवा चातक नावाचा पक्षी आहे, किती जरी निर्मळ पाणी दिलं तरी पाणी पित नाही, पाणी प्राशन करत नाही. तो फक्त आणि फक्त वेगांचं येणारं पाणी पितो. त्याने प्रभू रामाचं दर्शन झाल्याच्या नंतर सर्वांचं जे हृदय आहे ते त्या ठिकाणी प्रेमानं भरलेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी सर्वांना आनंद व्हायला लागला, कारण देव घरी आला
योग्य पद्धतीनं स्वागत त्या ठिकाणी व्हायला लागलं. अंधारे फोडूनी दशरथे नीत झाला वाटिले अर्चकाला. गदारूढवंती जनतेथे सूर्यवंश वाखाले ती. आणि म्हणून राजा दशरथांना सुद्धा अतिशय आनंद व्हायला लागलेला आहे. राजा दशरथ त्या ठिकाणी कुठे गेले होते? मिथुळेला गेलेले होते. आणि मिथुळेहून येताना 4 त्या ठिकाणी स्नुषा किंवा सुना त्या ठिकाणी आणलेले होते. आणि म्हणून याचक मंडळी आहे त्या ठिकाणी दान स्वीकारणारी मंडळी आहे. त्यांच्यासाठी सर्व भांडारा पुरी करण्यात आली. त्यांना जे पाहिजे ते दान द्यायला लागले. दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय होतं किंवा काय त्या ठिकाणी होणार आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी झालेली सेवा मंडळापेक्षा करून घेतलेली सेवा भगवान प्रभू रामांच्या भगवान पंढरीश परमात्म्याच्या हनुमंतरायांच्या चरणावरती समर्पित माझे सेवेला पूर्णविराम. या ठिकाणी बोलताना वेडा वाक्य शब्द गेला असेल या ठिकाणी ओळीचा अर्थ स्पष्ट जर नसेल तर तो माझ्या अल्पबुद्धीचा दोष आहे. कारण साळुंकी मंजूळ बोलत देवाने भगवंतांनी जी काही बोलत घेतलं. कारण त्या ठिकाणी प्रत्येक ऑफिस मध्ये लिपिक असते. लिपिकाचं काम काय? जेवढं सांगितलं तेवढं करणं. आणि म्हणून भगवंताने जी काही सांगितलं जी काही बुद्धी दिली त्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न केला. बोलताना अपशब्द झाला असेल तर तो माझ्या अल्पबुद्धीचा दोष आहे. बोलिले लेकुरे वेळी वाकुरे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. या न्यायाने झालेली सेवा भगवंताच्या चरणावरती समर्पित. ज्ञानवंत वयोवृद्ध तत्ववृद्ध रामायणाचे वतीले आमचे हरिभक्त पारायण माऊली महाराज, भागवताचार्य आमचे हरिभक्त पारायण आनंद महाराज आणि सर्व या ठिकाणी श्रोते मंडळी सर्व या ठिकाणी वाचक पूजक मंडळी आमच्या गजानन वाखाडे आहेत त्या सर्वांच्या चरणावरती या ठिकाणी सेवा समर्पित आणि सेवेला पूर्ण केला. राजा रामचंद्र